आज वटपौर्णिमा आहे. तर गेले 2 वर्ष झालं प्राजू माझ्यासाठी उपवास धरते वटपौर्णिमेचा. माझी ह्यावेळेस अशी इच्छा झाली की तिनेच का असं माझ्यासाठी उपवास धरावा. तर ह्या वर्षी मी पण तिच्याबरोबर वटपौर्णिमेचा उपवास धरतोय आणि तिच्या संग मी पण वडाच्या झाडाला तिच्या संग 7 फेरे घेणार आहे आणि इथून पुढच्या पण 100 जन्म असू देत मला हीच बायको म्हणून माझ्या संग हवी आहे. मी पण स्वतः मला हीच बायको 7 जन्म हवी म्हणून मीही सुद्धा धागा बांधला. तर चांगल्या आयुष्यासाठी आम्ही व्रत करत असतो. पण जेव्हा एकदम वटाची फेरी मारताना हा एकदम मला जॉईन झाला आणि त्यात दिसलं की त्यालाही कुठेतरी मी जर 7 जन्मासाठी हवे आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय तर एका बायकोला यापेक्षा मोठं कौतुक अजून काय असेल. आणि मी आज खूप आश्चर्यचकित झाले की आज यांनी माझ्यासाठी वड पूजलाय. त्या झाडाला ज्यावेळी ती पूजा करते त्यावेळी मी पण पूजा करावी त्या वडाच्या झाडाची आणि मी पण त्या धागा बांधताना तिची साथ द्यावी. देवाला हेच मागते की जन्मोजन्मी हाच नवरा मला. आणि मी पण देवाला तेच मागतो की जन्मोजन्मी मला हीच पत्नी मिळावी.